तर आजच्या दिवसभरातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नुकताच गणेशोत्सव सरलेला आहे आणि मुंबईतला गणेशोत्सव हा जगभरातल्या गणेश भक्तांसाठी एक आकर्षणाचं केंद्र असतं। पण मुंबईतल्या या गणेशोत्सवाला बाजारू स्वरूप येत चाललंय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणजे अमुक एक गल्लीचा राजा, अमुक एक गल्लीचा महाराजा, नवसाला पावणारा राजा अशी विशेषणं लावून आपलाच गणपती कसा श्रेष्ठ आहे हे ठसवण्याचा प्रयत्न होतोय का? या उत्सवाला बाजारू स्वरूप येतंय का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या उत्सवातला गणेश म्हणजे गणपती हा या मंडळाच्या तावडीतून केव्हा सुटणार? हे प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे कालचा संपूर्ण दिवसभरात लालबागच्या राजाच्या विसर्जनावरून निर्माण झालेलं नाट्य आणि त्यातनं निर्माण झालेले अनेक प्रश्न। म्हणजे कसं आहे की लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवाच्या दर्शनासाठी जवळजवळ 24-25 तास रांगेत उभं राहून भक्त मंडपात दाखल होतात, पण त्यांना वेळ किती मिळतो तर 2 ते 3 सेकंदांचा। त्यातही किती मोठ्या प्रमाणावर अरेरावी पाहायला मिळते हे सगळं पाहिल्यानंतर तळपायाची आग गणेश भक्तांच्या मस्तकात जाते आणि त्यातनं या मंडळांच्या कार्यकर्त्या विरोधात एक रोष उत्पन्न होतोय। दरम्यान काल नेमकं काय घडलंय आपण पाहूयात। नक्की लालबागच्या राजाला निरोप द्यायला तब्बल 33 तास लागले आणि त्यातले 13 तास तर राजा समुद्राच्या किनाऱ्यावर अडकून राहिला। लालबागच्या राजाच्या 90 वर्षांच्या इतिहासात अशी घटना कदाचित पहिल्यांदाच घडली असेल। याहून खेदजनक बाब म्हणजे ग्रहण काळात राजाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। नेमकं काय घडलं काल पाहूया एक रिपोर्ट। लालबागचा राजा 13 तास विसर्जनाविना का रखडला? राजाच्या विसर्जनात नेमकी चूक कोणाची? ग्रहण काळात राजाचं विसर्जन दोष कोणाचा? ज्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लोक तासनतास रांगेत उभे राहतात, धक्के खातात, अपमान सहन करतात, तोच भक्तांचा लाडका बाप्पा देखील मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे 13 तास ताटकळत राहिला। म्हणजे मंडळानं भक्तांची जी गत केली तीच गत राजाची केली। सकाळी 11 वाजता मंडपातनं निघालेला राजा दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी रात्री 9:15 वाजता विसर्जित झाला। तब्बल 33 तासांचा विसर्जन काळ नेमका का लागला हाच प्रश्न आता चर्चेचा विषय झालाय। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गिरगाव चौपाटीवर यायला खूप उशीर झाला। सकाळी 7:30 वाजता राजा चौपाटीवर पोहोचला। त्यावेळी ओहोटीची वेळ निघून गेली होती। समुद्रात उंच लाटा उसळत होत्या। मंडळानं भरती ओहोटीची वेळ पाळली नाही। सकाळी 6 पूर्वी विसर्जन होणं गरजेचं होतं। राजाची मूर्ती ट्रॉलीतनं तराफ्यावर चढत नव्हती। तराफा आणि ट्रॉलीच्या उंचीमध्ये अंतर वाढलं होतं। राजाची अर्धी मूर्ती पाण्यात बुडालेल्या अवस्थेत होती। 5 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळत होत्या। समुद्र शांत होत नाही तोवर थांबावं लागलं। दरवर्षी सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत राजाला निरोप दिला जातो, मात्र यंदा रात्री 9 वाजेपर्यंत बाप्पा अर्ध्या पाण्यात अडकून राहिला। दरम्यान ग्रहण काळात लालबागच्या राजाचं विसर्जन हा देखील टीकेचा विषय बनला। गणेश मूर्ती विसर्जनाला विलंब होणं अशुभ असल्याचं जाणकारांचं मत आहे। ग्रहण काळात लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन करण्याची वेळ आल्यानं लालबागच्या मंडळावर नाराजी व्यक्त केली जाते। ग्रहण कालामध्ये जे विसर्जन आहे ते निषिद्ध सांगितलेलं आहे आणि वास्तविक पाहता संपूर्ण जे विसर्जन आहे हे चतुर्दशीच्याच दिवशी झाले पाहिजे। म्हणजे अगदी आपण जर अगदी कमीत कमी वेळ त्याचा जर अगदी पाहायचा म्हटला तर पहाटे 3 वाजेच्या आत सर्व मंडळींचे जे विसर्जन आहे हे झाले पाहिजे। अशा पद्धतीने अशास्त्रीय पद्धतीने घेतो फोन कर अशास्त्रीय पद्धतीने कोणी कार्य करू नये। 9:15 वाजता विसर्जन झाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण समुद्राच्या लाटा शांत झाल्या नसत्या तर थेट पितृपक्षात विसर्जन करण्याची नामुष्की ओढवली असती। त्यामुळे विसर्जनाच्या परंपरा कोण मोडताय असा प्रश्न उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई। तर एकूणच काय परिस्थिती होती आपण पाहिलं, मात्र एक प्रश्न प्रामुख्याने निर्माण होतोय आणि तोही लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीमुळे निर्माण होतोय। तो म्हणजे या गणेशाची किंवा या गणपतीची सुटका या कार्यकर्त्यांच्या तावडीतून कधी केली जाणार आहे किंवा
कधी होणार आहे, हा एक संतप्त सवाल प्रत्येक भक्ताच्या मनात आहे. आणि याच विषयी आज आपल्याला चर्चा करायची. या चर्चेमध्ये माझ्यासोबत आज अनेक मान्यवर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं चुकतंय कुठे. या चर्चेत माझ्यासोबत सहभागी होत आहेत महंत सुधीरदास महाराज, हे नाशिकमधून आपल्यासोबत आहेत. सुधीरदास महाराज जी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार. त्याचबरोबर या चर्चेमध्ये तुषार भोसले, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख, हे सुद्धा सहभागी होत आहेत. तुषारजी, आपलंही स्वागत आहे. अविनाश अभ्यंकर, मनसेचे नेते, धन्यवाद, हे स्टुडिओत आहेत आणि आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत की राजकीय व्यवस्था या सगळ्या व्यवस्थेकडे कशा पद्धतीनं पाहते. अभ्यंकरजी, आपलं स्वागत आहे. अमित विभूते, ज्योतिष अभ्यासक आहेत, नागपूरहून आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. अमितजी, आपलं स्वागत आहे. याशिवाय माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आहेत. कायद्याच्या कसोटीवर कशा पद्धतीनं हे व्यवस्थापन केलं जाऊ शकतं, या अंगाने त्यांच्याकडनं आपण मुद्दे जाणून घेणार आहोत. वंजारीजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. धन्यवाद. आणि गणेश शिंदे, सामाजिक प्रबोधनकार आहेत. या सगळ्याकडे ते कसं पाहतात, जनतेच्या काय अपेक्षा आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. मी सुरुवात करतोय चर्चेला अविनाश अभ्यंकर यांच्यापासून. अविनाश अभ्यंकरजी, तुम्ही एकूणच हे सगळं वर्तन पाहताय. तुम्ही मुंबईकर आहात प्युअर आणि लालबागचा राजा तुम्ही लहानपणापासून पाहताय. आधीचं उत्सवाचं स्वरूप आणि आत्ताचं उत्सवाचं स्वरूप यात तुम्हाला काय फरक जाणवतोय? कसं आहे, सर्वप्रथम लालबागच्या राजांनाच बंधन करतो आणि तिकडे जे बाउन्सर्स होते त्यांचा 100% निषेध करतो. कारण कसं आहे, हा देव आहे आणि देव हा सर्वांचा आहे. तिथे जी लोक येतात ते सामान्य असतील किंवा VVIPs असतील, हे सगळेजण त्या देवाची भक्ती करतात. परंतु सध्या काय दिसतंय, त्या भक्तीमध्ये मोजमाप लागलेला आहे. जे भक्त मंडळी 20-20 तास 22-22 तास थांबतात, त्यांना ज्या प्रकारे हे बाउन्सर्स वागवतात, म्हणजे आता माझ्याकडे काही व्हिडिओज तुमच्याकडे आले असतील की त्याच्यामध्ये एका वडिलांच्या मुलीवर, एका कडेवरती एक मुलगी आहे छोटीशी, आणि तिला तो बाउन्सर जोरात ओढतोय. अगदी 10 सेकंद तो तिथे थांबला. म्हणजे त्यांनी कुठलं, मला ह्यांनी कुठलं पुण्य मिळणार आहे त्या बाउन्सर्सना? आणि अशा प्रकारची मंडळी तुम्ही ठेवता का? कारण नियोजन नाहीये. आता तुमच्या प्रश्नाचं थोडक्यात जर नीट उत्तर व्यवस्थित द्यायचं असेल तर आम्ही आमच्या तरुण वयामध्ये लालबागचा राजा असेल, इतर सर्व गणपती असतील, ते सरळ जाऊन बघता यायचे, शांतपणे ते तुम्हाला नमस्कार करता यायचा, कितीही वेळ करता यायचा, कुठलाही आदर नव्हता, सत्कार नव्हता, कोणाचा काही नव्हतं. तुम्ही सगळे, म्हणजे आम्ही रात्री जर 9ला निघालो तर पहाटे 4 पर्यंत अगदी दादरच्या भागातले, वडाळ्याच्या भागातले, अगदी गिरगावातले बघून माणूस रात्री 3-3:30 पर्यंत मुंबईला आपापल्या घरी परत यायचा. कुठलीही धक्काबुक्की नव्हती, अरेदावी पण होता. झालंय काय, कधी कधी प्रचंड यश म्हणण्यापेक्षा माझं नाव इतकं मोठं झालेलं आहे, नाव तुमचं मोठं झालेलं नाहीये. लालबागचा राजा जो गणपती आहे तो जो लोकांवरती प्रसन्न झालेला आहे, त्याच्यामुळे ही लोक अत्यंत आस्थेने तुमच्याकडे येत आहेत आणि तुम्ही त्यांचे सेवक आहात आमच्यासारखीच, हे पहिलं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जर सेवक लोक जमिनीवरती आले नाहीत ना, तर आता जसे ते खेचून बाहेर काढतात ना लोकांना, एक वेळ अशी येईल की लोकांना विनंती करायला लागेल की आमच्याकडे या म्हणून. कारण देव चराचरात आहे, लक्षात ठेवा. आणि देव असतो ना, तो सगळं बघत असतो. ती लाठी वाजते परंतु त्याचा आवाज नसतो. तुम्ही दर्शनाला 2 सेकंदात बाहेर काढलत ना, याच लालबागच्या राजांनी समुद्रात थांबून संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात, स्वतःचा उलटाचा अर्थ, चांगलाच अर्थ काढायचा असेल तर देशात सगळ्यांना तुमच्या माध्यमातनं, किंवा तिकडे जे भक्त जमले होते ते भक्त होते, ते बॅचेसवाले किती होते मला माहिती नाही, किंवा ते बाउन्सर्स मला कुठे दिसलेच नाही त्या वेशातले. शेवटी कोळी बंधव ज्यांना तुम्ही डावललत, आलं का लक्षात? त्यामुळे शेवटी गणरायाने दाखवलं की माझी लाठी कशी बसते. माझ्या दरबारामध्ये कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी VVIP नाही, तराफा कुठूनही आणा, माझं दर्शन सगळ्यांकरता हे खुलं आहे. त्यामुळे तो 13 तास तिथे त्या भक्त मंडळींकरता थांबला होता. हा आपण ह्यातनं एक चांगला अर्थ काढू शकतो. परंतु निदान ह्यानी तरी त्या मंडळांनी बोध घ्यावा की लोकांना गृहीत धरू नका, भक्तांना गृहीत धरू नका. त्या दरबारामध्ये कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. आणि जर तुम्हाला नियोजन करायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन होऊ शकतं. जगात सगळ्या गोष्टींचं नियोजन होतं ना. एवढी मोठी मोठी धार्मिक स्थळ आहेत, मी कुठल्या एका गोष्टीचं नाव घेत नाही, इथे नियोजन होतं ना. मग इथेच का दरवर्षी हेच आहे, घेतायत, डोकं काय आपटतायत, हे काय. पण तुम्ही कोण आहात? तुम्ही 2 पायाची माणसं आहात ना, की तुम्हाला लालबागच्या राजाने देवानी पाठवलाय का? तुमच्याकडे त्याची प्रॉक्सी दिलेली आहे की जो माणूस 20 तास 24 तास उभा आहे त्याचं डोकं घ्या, त्या लहान मुलांना खेचा, महिलांना टाकून द्या. लक्षात घ्या, जर ह्या सगळ्यांनी पाठ फिरवली तर काय होईल? हे भक्त आहेत, ते मनापासून येतात
आलं का लक्षात? ते पगारी नसतात किंवा बोलवलेले नसतात, त्यामुळे तुम्ही त्यांचाही आदर केला पाहिजे. तुमच्या दृष्टीने जे VIP असतील, हे जे कल्चर नवीन आलेलं आहे, ठीक आहे, तुमचं ते काय असेल ते तुम्हाला लखलाभ हो, परंतु ह्या गोष्टी उत्तम नियोजनातनं चांगल्या प्रकारे साध्य होऊ शकतात. माझी त्या मंडळाला विनंती वजा सूचना आहे की ह्याच्या पुढे भक्तांना त्रास होईल असे वागू नका. ही देवाची पहिली लाटी साधी बसलेली आहे, निदान ह्यांनी तरी बोध घ्या. ह्याच्या पुढच्या ज्या बसतील त्या तुम्हाला सहन होणार नाहीत. जर तुम्ही त्या देवाची भक्ती मनापासून करत असाल, ते असल्या बुद्धीचे बाउन्सर्स बाजूला ठेवा. मी नियोजन समजू शकतो, गर्दी समजू शकतो, असं होतं. आणि त्याच्यामुळेच मी पुन्हा एकदा शेवटचं सांगतो तुम्हाला की जर नियोजनाचा अभाव असेल तर हा त्रास प्रत्येक वर्षी होणार आणि कधीतरी जनक्षोभ मग उफाळून वरती बाहेर येईल. म्हणून त्यांनी उत्तम नियोजन करावं, चांगलं काम करावं, चांगली भक्ती करावी, लोकही शिस्तीने येतील आणि शिस्तीने जातील. अगदी. तुषार भोसले आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी आहेत. तुषार भोसलेजी, तुम्ही जरी एक धार्मिक संस्थेचे प्रतिनिधी म्हणून या चर्चेत सहभागी झालेला असलात तरी सुद्धा तुम्ही भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहात, त्यामुळे सरकारचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा माझे प्रश्न तुम्हाला असतील. अभ्यंकरांनी आता जी भावना व्यक्त केली तुम्ही ऐकलेली आहे. कधीतरी अशी वेळ येईल की या कार्यकर्त्यांना धडा शिकवला जाईल अशा स्वरूपाची अपेक्षा प्रत्येक भक्त व्यक्त करतोय. एक सरकारी प्रतिनिधी म्हणून सरकार यावर कारवाई का करत नाही? कारण उघड्या डोळ्यांनी आम्ही गेल्या 5-7 वर्षापासून हे सगळं बघतोय, 10 वर्षापासून बघतोय, तरी सुद्धा सरकार यावर गप्प का, असा एक सवाल भक्तांच्या मनात आहे. असं आहे विनोदजी, खरं तर आपल्याकडे 2 व्यवस्था आहेत. कुठेही जी सरकारी देवस्थानं असतात की जी सरकारच्या नियंत्रणात असतात, उदाहरणार्थ सिद्धिविनायक मंदिर आहे, ते थेट सरकारने नेमलेलं विश्वस्त मंडळ आहे. पण अशी जी मंडळं असतात, उदाहरणार्थ लालबागचा राजा असेल, पुण्याची गणपती मंडळ असतील, या सगळ्या विश्वस्त व्यवस्था आहेत. या ठिकाणी भक्तांचा जो देव आहे, जिथे भक्तांची श्रद्धा आहे, अशा ठिकाणी एकूण जी गर्दी होते किंवा त्यांचे जे काही उत्सव असतात हे नैमित्तिक उत्सव असतात, हे काही दैनंदिन उत्सव नाही आहेत. अशा नैमित्तिक उत्सवांकरता त्या विश्वस्त मंडळांनी ती काळजी घेतली पाहिजे. म्हणून यांच्यावरती देखरेख करण्याकरता धर्मदाय संस्था त्या ठिकाणी असते आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारीत या सगळ्या विश्वस्त व्यवस्था आणि हे सगळे मंडळ येतात. त्याच्यामुळे माझंही या सगळ्याच विश्वस्त मंडळांना, केवळ लालबागचा राजाच नाही तर महाराष्ट्रातली जी पण काही सगळीच विश्वस्त मंडळी आहेत, वेगवेगळ्या संस्थानं आहेत, या सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की आपल्याकडे येणारा भक्त, आपल्याकडे येणारा जो काही सश्रद्ध भाविक आहे, त्याची आपल्या दैवतावर श्रद्धा असते आणि म्हणून त्याला कोणताही त्रास होणार नाही. त्याचबरोबर आपल्या मंदिराच्या, आपल्या देवाच्या आणि आपल्या धर्माच्या प्रथा, परंपरा, रूढी, मुहूर्त हे सगळं सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून आपल्याला विश्वस्त म्हटलंय, कारण लोकांचा तुमच्यावरती विश्वास असतो. त्याच्यामुळे ही सगळी व्यवस्था व्यवस्थित पार पडेल, कायदा आणि सुव्यवस्था राखल्या जाईल, याच्याकरता हीच जबाबदारी आपल्याकडे आहे आणि म्हणून आपण त्या पदावर आहोत. सरकार याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. योग्य म्हणजे तशी वेळ आली तर शेवटी शासनालाही हस्तक्षेप करावा लागेल. पण आज महाराष्ट्रामध्ये किंवा कोणत्याही राज्यामध्ये इतके मंदिरं असतात, इतक्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते, पोलिसांना बाहेरचा बंदोबस्त बघायचा असतो. प्रत्येक मंदिरात आणि प्रत्येक मंडळाच्या कारभारामध्ये शासन थेट हस्तक्षेप करू शकत नाही. पण जर याचा अतिरेकच झाला आणि जर शेवटी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या गेल्या तर मग मात्र दुर्दैवाने शासनाला हस्तक्षेप करावा लागेल. पण मला वाटतं सगळे मंडळ यातनं बोध घेतील, सगळ्या विश्वस्त व्यवस्था यातनं बोध घेतील आणि इथून पुढे अशी दुर्व्यवस्था होणार नाही याची काळजी ते करतील. पण शासनाने थेट हस्तक्षेप करणं चुकीचं आहे. प्रत्येक मंडळाला आपल्या मर्यादा माहिती असतात, नियम माहिती असतात. कारण असं आहे, सरकारी अधिकाऱ्यांना त्या मंडळाचे काय नियम आहेत, किती वाजता काय होणार आहे, किती वाजता आरती होणार आहे, कधी गर्दी येणार, कधी जाणार, कधी विसर्जनाची मिरवणूक निघणार, हे सगळे निर्णय विश्वस्त व्यवस्था घेत असते आणि दरवर्षीच्या प्रथा परंपरांनुसार घेत असते. हे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला माहीत नसतं. म्हणून ही संकल्पना आपल्याकडे आहे की धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारीत
जे विश्वस्त मंडळ त्याच्याकरता नेमलेलं असतं, मग त्याच्या हे सगळे हे नियम ठरलेले असतात, त्या संस्थेचे सुद्धा किंवा त्या मंडळाचे सुद्धा काही नियम असतात, मात्र ते नियम यावेळेस विसर्जित केले गेले असंच पाहायला मिळालं. धनराज बंजारेजी, तुमच्याकडे येते. जो एक मुद्दा अविनाशजी यांनी मांडला की बाउन्सर्स कडून खूप अरेरावी केली गेली, बाउन्सर्सनी त्यांना खेचलं आहे किंवा अनेक अशी आपण उदाहरणं बघितलेली आहेत. हे केवळ या वर्षीचं नाही, याआधी असं झालेलं आहे आणि त्या घटनांमध्ये वाढ होते. मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी त्या बाउन्सर्सना रोखणं महत्वाचं नाहीये का? इथं पोलिसांची भूमिका काय असू शकते? नाही, ते रोखणं महत्वाचं आहे. जसं आतापर्यंत 2 लोक बोलले, त्यांनी जे विचार मांडले ते मंडळाच्या दृष्टीनं त्यांच्यावर काहीतरी रिस्ट्रिक्शन्स असणं अत्यावश्यक आहे, ते बरोबर आहे. पण जेव्हा ते मानत नाही तेव्हा शासनाने हस्तक्षेप करणं हे योग्य पाऊल आहे आणि त्याला कुणीही अडवू शकणार नाही. त्याचं प्रमुख एक कारण सुरुवातीला सांगतो की या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव हा शासकीय उत्सव म्हणून जेव्हा घोषित केलेला आहे तर शासनाला ते सर्वाधिकार आहे. सगळ्या मंडळांच्या, विश्वस्तांच्या, धर्मदाय आयुक्तांच्या सल्ल्यानेच हे झालेलं आहे, हेही निर्विवादपणे सांगितलं गेलं पाहिजे तुमच्या चॅनलद्वारे. आता प्रश्न इथे असा आहे की गणेशोत्सवाला जे 2 प्रमुख कांगारे आहे, एक धर्म आणि दुसरं समाज, एक धार्मिक वृत्तीतून आणि सामाजिक वृत्तीतून, ज्या टिळकांनी गणेशोत्सव स्थापन केला त्यांच्या समोर या दोन्ही संकल्पना त्यावेळी होत्या. हळूहळू मालवता काय झालंय, जसं अविनाशने फार स्पष्ट सांगितलंय की धर्म कुठे राहिला, पाप पुण्य कुठे राहिलं, तुम्ही तिथेच पुण्याची कामं सोडून पापात्मक कृत्य करत आहात. ह्या गणेश उत्सव तुम्हाला कसा पावेल, कसा गणपती तुम्हाला वरदान देईल, विघ्नहर्ता ज्याला तुम्ही म्हणता, बुद्धिनायक त्याला म्हणता, कसं त्याचं तुम्हाला आशीर्वाद मिळतील, हा एक प्रश्न आहे. दुसरं सामाजिक प्रबोधन हा सामाजिक दृष्टिकोनातून प्रथम मुद्दा आहे. काय प्रबोधन तुम्ही करताय हाही प्रश्न आपण अलहिदा मानूया. मुख्य प्रश्नावर मला जे विचारलंय की पोलीस प्रशासनाचं कर्तव्य काय. आता या ठिकाणी जनमानस आणि त्यांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन पोलीस बांधव आपलं कर्तव्य स्वतःवर सगळा भार घेऊन, 26 तास जागा राहून बंदोबस्त करणं हे कुठल्याही मानवी क्षमतेच्या पलीकडे आहे. मी 35 वर्ष या शहरामध्ये पोलीसची नोकरी केली. एकही वर्ष, 35 पैकी एकही वर्ष असं नाही की ज्या वर्षी लालबागच्या राजाच्या गणपतीचा बंदोबस्त आम्हाला आला नसेल. सकाळी 7:15 वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू व्हायची आणि 1:30 वाजता रात्री लालबागचा राजा समुद्रात जायचा. त्याचे 2:30 झाले, 3 झाले, पहाट व्हायला आली, 9 वाजायला लागले. आता तर तब्बल आजची दुर्दशा आपल्याला टीव्ही माध्यमावर त्याचं डिबेट करायला घेऊन आलेली आहे. ही सगळं बघता पोलीस याच्यावर नियंत्रण करू शकत नाही असं अजिबात नाही. पोलीस कुठल्याही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मध्ये नियंत्रण करू शकतात. पोलिसांनी केलेली नियंत्रण ही 2 प्रकारची असतील तेही सांगून मोकळा होतो. दुसरा प्रकार त्यांच्यावर तुम्ही आणू नये ही विनंती मी मंडळाच्या विश्वासस्थाना करतो. पहिला प्रकार लक्षात घ्या की जेव्हा लायसन्सिंग ऑथॉरिटी म्हणून पोलिसांनी लॉ आणि ऑर्डरच्या दृष्टिकोनातून जे लायसन्स दिले असतात त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती हे पोलीस लावू शकतात की यावेळी निघालं पाहिजे आणि याच वेळी ते विसर्जन झालं पाहिजे. परंतु आमचे पोलीस बांधव सद्गुणाच्या भावनेतून आणि लोकांच्या जनभावना, धार्मिक जनभावना सांभाळून या शती अटी वेळ प्रसंगी शिथिल करत असतात. तो त्यांचा कमकुवतपणा नव्हे. अगदी उत्सवाचा भाग म्हणून ते पोलीस तसं करत असावेत. मी तुमच्याकडे येतो, पण मला सुधीर महंतजींना विचारायचं आहे. सुधीर दाजी, शासकीय यंत्रणा या सगळ्या प्रकरणात आपला रोल पार पाडेलच, मात्र धार्मिक व्यासपीठावरून जर असा प्रथा परंपरा किंवा नियमांना फाटा दिला जात असेल तर धार्मिक व्यासपीठावरून या कार्यकर्त्यांना, या मंडळाला का सुनावलं जात नाही? काल आपण जो गोंधळ तिथे पाहिला तो म्हणजे ज्याला एक गेल्या 10 दिवसातला जर आपण एकंदरीत सगळा रिव्ह्यू घेतला तर मला असं वाटतं की तिथे एक VIP कल्चर वाढत चाललेलं आहे. जे काही फिल्म चित्रपट क्षेत्राशी निगडीत असो किंवा उद्योगपती असो किंवा यांना तुम्ही जे VIP पासेस किंवा एंट्री ज्या देतायत त्यामध्ये खूप मोठा भेदभाव होतोय, हा एक मुद्दा. दुसरं, ज्या पद्धतीने आता साहेब म्हणाले
की सामान्य माणसाला तुम्ही काय पद्धतीने वागणूक देता, तुमचं जे एथिक्स अँड प्रिन्सिपल आहे त्या ट्रस्टच्या बाबतचं ते तिथे काय शो होतंय, तिथे तुम्ही काय दाखवाय. तुम्ही आमच्या नाशिकच्या काळाराम मंदिराला या, तुम्ही शेगावला दर्शनाला जा. आमच्याकडे देखील लाखो भाविक हे दर्शनाला येत असतात, परंतु आमच्याकडे ती जी हाताळण्याची एक स्किल आहे. आमच्यावरती लोक ओरडतात, आम्हालाही शिवीगाळ करतात व्यक्तिगतरित्या, पण आम्ही त्यांना नमस्कार करतो आणि चला 2 मिनिटात हे सगळं होईल. पण तिथे आपण ते जर पाहिलं तर तिथे रिटायलेशन एवढ्या प्रचंड प्रमाणात आणि इतकं क्विक होतं की भाविकांना डायरेक्ट कार्यकर्ते आणि ते बिल्लेधारी मारझोड करायला सुरुवात करतात. हे जे आहे ना, अगदी हे कुठेतरी थांबलं पाहिजे. दुसरं की ज्या धार्मिक संदर्भाच्या ज्या विषयाच्या, आता काल अगदी मी सुरुवातीपासून जवळपास सर्व टीव्हीवरती होतो आणि तिथे हाच मुद्दा पुढे आला की ग्रहणाचे 12:35 पासून त्या ठिकाणी एकंदरीत सगळा विषय होतोय, त्याच्या आत ते विसर्जन झालं पाहिजे असा साधारणतः आम्ही परवापासूनच एक संदेश सर्व टीव्ही आणि चॅनल्सच्या माध्यमातून. सुधीरदासजी, हा तांत्रिक मुद्दा आहे, हा मुद्दा जो आहे, हा तांत्रिक मुद्दा. मी त्या हा तांत्रिक मुद्दा आहे, त्या मुद्द्याकडे मी येतो. बांधव आहे, कोळी बांधव आहे, ते गेली 90 वर्ष त्या लालबागच्या राजाचं विसर्जन अत्यंत आनंदाने कुठलंही विघ्न न येता भरती असताना सुद्धा ही मंडळी पार पडत असतात. ती माणसं अक्षरशः रडत होती. मी जेव्हा हा विषय पहिल्यांदा काल टीव्हीवरती उचलल्यानंतर मला तिथल्या माझ्या काही 10-15 मित्रांचे फोन आले आणि म्हणे, महाराज तुम्ही निदान आमचा हा आवाज उठवला, आम्ही तुम्हाला नमस्कार करतो, कृपा करून या विषयावरती तो जो तराफा आपण येणार आहोत की विसर्जनाला जो काही विलंब लागलेला आहे आणि चंद्रग्रहण काळात झालेला आहे. मात्र जो एक महत्वाचा विषय आपण बोलत होतो त्याकडे पुन्हा एकदा येते. गणेश शिंदे आपल्याबरोबर सामाजिक प्रबोधनकार आहेत. जो आपल्याला दर्शनातला भेदभाव दिसतो, म्हणजे सेलिब्रिटींना अधिक वेळ दिला जातोय, बराच वेळ ते तिथे त्यांचं फोटो सेशन चालतं, त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते सुद्धा किंवा काही ना काही लोक सेल्फी काढत असतात, तो वेळ तिकडे दिला जातो. मात्र सामान्य माणसाला मात्र, सामान्य भाविकाला मात्र तितका साधे काही सेकंद सुद्धा मिळत नाहीत. हे सगळं कशामुळे होतंय? खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथे गणेशाचं वर्णन करताना ज्ञानोबांनी सांगितलंय की सकलमती प्रकाशू देवा तूच गणेशू, देवा तू सगळ्यांना सद्बुद्धी दे, अशी भूमिका ज्ञानोबरायांनी व्यक्त केली आहे. एक सामाजिक शहाणपण निर्माण व्हावं याच्यासाठी संतांनी प्रयत्न केले. आणि तिथं जर देवाच्या दारात भेदभाव होत असेल तर मला वाटतं आपण सार्वजनिक गणेश उत्सव ज्या उद्देशानं आपण साजरा करत होतो त्या उद्देशापासूनच आपण प्रार्थना करत आहोत. आणि राहिला तिथल्या स्वयंसेवकांचा विषय, तर आपण स्वयंसेवक आहोत, आपण देवाचे मालक नाहीत, तिथल्या व्यवस्थेचे मालक नाहीत. याचा त्यांना चांगलं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आणि त्याचं कारण मला असं वाटतं, मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. मुंबईतल्या सामाजिक सांस्कृतिक सगळ्या घडामोडींकडे जगाचं लक्ष असतं. मुंबईचा गणपती पाहायला जगभरातनं लोक येतात. अशा वेळी तुम्ही काय आदर्श या लोकांच्या समोर ठेवणार आहात? आता मगाशी कुणीतरी उल्लेख केला, अनेक देवस्थान आहेत, पंढरपूरला गर्दी होत नाही का? पण तिथे त्यांना हाताळण्याची पद्धत वेगळी आहे. माऊली माऊली करत लोक तिथेही पुढे ढकलावं लागतं लोकांना. लाखो लोक येतात पण माऊली माऊली करत त्यांच्या पाठीवर थाप मारली जाते. आळंदीतही लोक येतात, शेगावलाही लोक येतात. म्हणून या लोकांना योग्य प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि त्यांना सांगावं लागेल की तुम्ही मालक नाही, तुम्ही स्वयंसेवक आहात. तिथल्या लोकांची सेवा करा. तिथल्या गणपतीचा एक पाय तिथे लोक छान सेल्फी काढतायत आणि दुसरीकडे खांद्यावरती लहान लेकरू असताना सुद्धा तुम्ही त्याला अशा पद्धतीनं, मगाशी कुणीतरी म्हटलं की देवाच्या काठीचा आवाज होत नाही, तर आपण त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तुम्ही किती याल मला माहित नाही, पण वरतून एक निसर्गाचा कॅमेरा सुरू असतो, त्यातून कुणी हटत नाही, कुणीही सुटत नाही, याची जाणीव या स्वयंसेवकांना करून देणं गरजेचं आहे. अमित विभूतेजी, हाच मुद्दा आता जो गणेश शिंदेनी मांडलाय की एक पाय सेलिब्रिटींसाठी आणि दुसरा पाय सामान्य भक्तांसाठी धार्मिक दृष्ट्या अशा पद्धतीनं भेदाभेद करणं म्हणजे हे खरं तर एक विकृतीकरण झालं. म्हणजे तुम्ही एक पाय गणपतीचा एका घटकासाठी ठेवताय समाजातल्या आणि दुसरा पाय एका अशा घटकासाठी ज्याला सर्वाधिक भक्तीची आस आहे. या विषयाला मी 2 दृष्टिकोनातून मांडेल. बाकीचे जे मान्यवर आहेत त्यांनी आणि गणेश शिंदेंनी मांडलेली भूमिका खगोलीय आणि भौगोलिक स्थितीनुसार आपण सगळे देवी देवतांचे पूजा अर्चा नवरात्र ठरवत असतो. आता चंद्राची ती मूळ भूमिका आहे. कोणत्याही पूजेसाठी मनाचं संयम, कोणत्याही देवतेच्या भक्तीसाठी मनाचं संयम, धैर्य, विनम्रता, ठीक आहे, या गोष्टीची अत्यंत गरज असते. गणपतीचं नाव बुद्धीची देवता आहे. मूलाधार चक्रावर त्याचा संयम आहे. ठीक आहे, म्हणजे पूजेच्या आधी तुम्ही जागरूक स्थितीत या, मनाच्या विकारामध्ये अडकू नका.
आणि बुद्धी जागृत स्थितीत आल्यानंतर तुमचं इन्व्हॉल्वमेंट त्या पूजेमध्ये वाढेल, जेणेकरून कोणत्या आकर्षणात तुम्ही लिप्त होणार नाही. ही गणपतीची पहिली पूजा करण्याची मूळ धारणा आहे. त्याच्यामुळे ती बुद्धीची देवता आहे. पण तुमची बुद्धी तुमच्या इच्छेसाठी काम करते. आता ही इच्छा ही चंद्राची प्रवृत्ती आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे जे चंद्रग्रहण झालं, ठीक आहे, तर आता मी या ज्योतिषीय दृष्टिकोनातून मांडतोय, ठीक आहे. शनीच्या राशीत गुरुच्या नक्षत्रात चंद्रग्रहण झालं, चंद्र राहू सोबत, सूर्य आणि बुध केतू सोबत, म्हणजे आत्मबल, मनोबल आणि बुद्धिचातुर्य, युअर इंटेलिजन्स, युअर इमोशन अँड युअर पॅशन अँड तुमचं इंटेलिजन्स वापर करण्याची क्षमता ही तुमच्या मनाच्या स्थितीनुसार असते. तुमची मनाची जी स्थिती असेल तुम्ही तसे वागता. तर ज्योतिषाच्या दृष्टिकोनात म्हटलं तर इमोशनल इंटेलिजन्स त्यांनी लॉस केला होता आमच्या दृष्टीने, ठीक आहे. हे सगळं का झालं? कारण संयमी मनाने आणि शांत मनाने घेतलेले निर्णय हे चांगले परिणाम देणारे असतात. कारण संयमी मनाने जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा त्या निर्णयाचा परिणाम काय होणार हा पहिला विचार करतो. त्याच्यामुळे जागृत स्थितीमध्ये बुद्धीचा जेव्हा निर्णय घेतो तेव्हा त्याचं नियोजन चांगलं असतं आपलं. म्हणजे सूर्याची स्थिती चांगली असते, पण सूर्य पण केतू सोबत ग्रसित होता. त्याच्यासोबत इंटेलिजन्सही लागते. तुमचं मन ठीक आहे, तुमची बुद्धी जागृत आहे, पण त्याचं एक्झिक्युशन करण्यासाठी चातुर्य पाहिजे तुम्हाला, ज्याची देवता स्वतः गणपती आहे, ठीक आहे. तर तुमचं जर इंटेलिजन्स खराब झालं, म्हणजे शनीकडे अनुशासन आहे, त्याच्याच राशीमध्ये मूळ त्रिकोण राशीमध्ये ग्रहण झालं, त्याच्यावर अनुशासन बिघडलं. आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या बाकी सगळ्या या सगळ्यात मला एक लक्षात आलं की यांचं इमोशनल इंटेलिजन्स जे आहे, जे मंडळाचं होतं ते कुठेतरी सुप्त झालं होतं. तुम्ही जेव्हा भावनिकदृष्ट्या प्रज्ञावान असता तेव्हा तुम्ही स्वतःचा, लोकांचा आणि परिस्थितीचा विचार करता. पण यांच्याकडे ती भावनिक प्रज्ञा संपली. याचा अर्थ सूर्य आणि चंद्राची जी स्थिती आहे, मनोबल आणि आत्मबल, ह्या दोन्ही स्थिती खराब झाल्या आणि सोबत बुध पण होता. त्याच्यामुळे इंटेलिजन्स तुमचं काम नाही केलं, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणती पण गोष्ट करताना तिच्या तुम्ही इंटेलिजंटली करता तेव्हा ती परफेक्ट असते. तुम्ही हे शास्त्रीय AI जे आहे तुम्ही हे सगळं शास्त्रीय दृष्ट्या सांगताय, पण मला यात प्रश्न असा आहे अविनाश अभ्यंकरजी, आता अमित विभूते जे म्हणतात ते शास्त्रीय दृष्ट्या त्याचं विवेचन करतायत, पण मंडळाच्या कार्यकर्त्यांची वागणूक पाहिली तर त्यांच्यात एक सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आलेला आहे. म्हणजे हे शास्त्रीय दृष्ट्या त्यांना ही कारणं लागू होत नाहीत. कसं आहे, त्यांनी शास्त्रीय दृष्ट्या सगळं सांगितलं, त्यांच्या ज्ञानाचा मी 100% आदर करतो. परंतु हे जे बाउन्सर्स आहेत ना ते अशास्त्रीय आहेत. त्यांना देणं घेणं नाही आहे. त्यांना असं वाटतं समोरला माणूस माझा गुलाम आहे आणि मी सर्व आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं मागे जो राजा आहे त्याचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर आहे. हे उलटे वागतायत की आमच्यामुळे इथे गर्दी होते म्हणून. तो समज त्यांचा पहिल्यांदा दूर करायला लागेल. त्यांना समजणाऱ्या शब्दात अनेक कार्यकर्ते तिकडे असे आहेत, सगळे वाईट नाहीत लक्षात ठेवा. त्या मंडळाचे आणि आम्हाला अनुभव आहे, अनेक कार्यकर्ते असे जे नम्र आहेत, जे लोकांशी विनम्रतेने बोलतात, चांगले वागतात. परंतु काही असके आंबे पण आहेत. आणि विशेष करून मी परत बाउन्सर्स म्हणतोय. त्यांचा विषय काय आहे, 11 दिवस मी ड्युटी करणार आहे, ड्युटी झाली की मी माझं काय ते मानधन घेऊन निघून जाणार आहे. शास्त्र काय आहे, गणपती बुद्धीची देवता आहे, त्याच्याकडनं थोडी बुद्धी आपल्यालाही घ्यावी. तो जो समोर कोण आलेला आहे भेटायला, गणपतीला नमन करायला आलेला आहे, तो घरदार सोडून लहान मुलांना, नवरा बायकोला घेऊन, आजोबाजींना घेऊन 24 तास रांगेमध्ये उभा राहून मुखदर्शनाला आलेला आहे. त्याच्या पाया मला त्याला पडू दे. आणि खरंच तर मगाशी जसं आपण ऐकलं, तुम्ही शेगावला जा, इतर ठिकाणी जा, तुम्ही जर शिस्त लावलीत तर 100% व्यवस्थित गोष्टी होतात. तुम्ही आता म्हणताय की समज त्यांच्या भाषेत त्यांना समज दिली पाहिजे, मनसेची भाषा इथे वापरून चालेल का? पण नाही, इथे नाही. नंतर सगळं संपल्यानंतर आपण वैयक्तिक त्यांना भेटूही शकतो, त्यांना सांगूही शकतो, त्या ज्या कोणी संस्था असतील त्यांना. मी मंडळ नाही म्हटलं, मंडळाचे काही कार्यकर्ते खरोखर चांगले आहेत, माझ्यावर विश्वास ठेवा. हे जे येतात ना, हे काल कुठे होते बाउन्सर्स? ते का नव्हते त्या गणपतीच्या सेवेकरता? बाउन्सर्सना ऑर्डर्स कोण देतात? ऑर्डर्स बाउन्सर्स हे अपॉइंट केले जातात. शेवटी प्रत्येक जण तिथे कामात बिझी असतो. लक्षात, मी काय म्हटलं तुम्हाला, अनेक कार्यकर्ते चांगले आहेत, अनेक कार्यकर्ते तिकडे त्या आपण म्हणतो ना कधी कधी त्या फ्रस्ट्रेशन मध्ये एखादी गोष्ट करत असतील. परंतु जी खाली ओढाताण चालते ना, ते विशिष्ट पोशाखातले बाउन्सर्स आहेत. लक्षात ठेवा, मी पॉइंट आउट मुद्दाम तिकडे करतोय. कारण ते जर नीट शिस्तीचे असतील, मग तुम्ही इकडे कुठेही गेलात, शेगावला गेलात, जसं त्यांनी सांगितलं शिस्तीत ते उभे असतात, शांतपणे तिकडे चांगले वेल ट्रेन स्टाफ जो उभा केलात. मी समजू शकतो तुम्हाला VIP कल्चर आणायचंय, चला आता तुम्हाला हेही करायचं ना 25 साली, परंतु त्याला एक नियोजन करा, त्याला एक आकार उकार द्या. कळलं का की कोण कधी येणार आहे, काय येणार आहे, कसा येणार आहे. कारण तो VIP आहे, तो येणार आहे, तो दर्शन घेऊन निघून जाणार आहे. पण हा जो भक्त आहे हा 24 तास उभा आहे त्या गणरायाला पाया पडण्याकरता, 2 सेकंदाचा आशीर्वाद घेण्याकरता. तो 5 सेकंदांनी थांबून तुमचं काहीच नुकसान होणार नाहीये. आणि त्याचं जर नुकसान केलं
तर हा जो गणराया आहे तो 13 तास तुम्हाला पाण्यात उभं करून ठेवेल, लक्षात ठेवा. आज उभं केलंय तराफ्यात चढायला, म्हणजे अगदी अलंकारित भाषेत जर बोलायचं झालं तर तराफ्यामध्ये विराजमान व्हायला सुद्धा गणपती बाप्पा लालबागचा तयार नव्हते. आणि त्याच वेळेला बाजूनी इतर सर्व राजे जे होते ते वेगवेगळ्या तराफ्यांमध्ये बसून आतमध्ये जात होते. मग याला काय म्हणायचं? हे स्वतः त्या लालबागच्या राजाला आवडला असेल, हा शब्द मी वापरणं म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ कृपया लक्षात घ्या. ही जी वागणूक आहे ना, ह्यांना जर नीट समज दिली, नीट जर सांगितलं की आलेल्या भक्तांशी हे तुम्हाला नम्रतेनेच वागायला लागेल, त्यांच्याशी विनम्रतेनेच बोलायला लागेल. हा एखादा आगाऊ असेल तर तो निघतो एखादा, त्याला समजावा. परंतु सगळ्यांवरती तुम्ही खेचकाल, ओढाल, डोकं आपटाल, ते दृश्य बघवत नाही. म्हणजे असं वाटतं की उपकार करतायत की तू माझ्याकडे गरज आहे म्हणून आलेला आहेस, हे घे डोकं, हे तुझं आपटतो, हे घे डोकं, हे तुझं आपटतो. ती मुलगी त्या मुलीला काय धक्का बसता असेल त्या 4-5 वर्षाच्या मुलीला विचार करा. ही जर त्या बाउन्सरची मुलगी किंवा मुलगा असता तर काय झालं असतं? त्याला जर फरफडत तो कसं ओढलं त्या मुलाला, त्या माणसाला कसं ओढलं, तो चुकला असेल असं आपण धरूया घटकाभर. ही पद्धत आहे. आणि त्यावेळेला बघा तुम्ही, तो वरचा एक जो मुलगा कार्यकर्ता आहे तो त्याला थांबायला सांगत होता. मी जे म्हणतो ना, काही कार्यकर्ते खरोखर चांगले, तो त्याला थांबवायचा प्रयत्न करत होता, वरचा कार्यकर्ता. तो कदाचित मंडळाचा असावा, कारण त्यांनी तो झब्बा आणि कुर्ता काय तो घातला होता, बरोबर आहे. हा कोण आहे? ह्यांना का भाव द्यायचा? व्यावसायिकीकरण आणि याचा ब्रँड तयार झालाय. ह्या लोकांना असं वाटतं 11 दिवस मी इकडे येतो, माझे चार्जेस मी घेतो आणि जो येणार आहे तो माझा गुलाम आहे. कोण? हे बाउन्सर्स म्हणतोय तुम्हाला मी. ते पहिले तिकडे त्या मंडळांनी चांगल्या प्रकारचे शिक्षित, ज्यांना शास्त्र कळतं, ज्यांना गणपती बाप्पा माहिती आहे की ही बुद्धीची देवता आहे, खाली उभे असणारे जे बाउन्सर ते बेअक्कल असून चालणार नाहीत, त्यांना निदान थोडीफार बुद्धी असावी. हा संताप काय माहितीये का? हा त्या एका माऊलीचा आणि त्या वडिलांचा विषय नाहीये. 100 पैकी 100 ठिकाणी असंच होतं. म्हणजे जनसामान्यांची पण ही भावना आहे. गणेश शिंदे जी आपल्या सोबत आहेत, सामाजिक प्रबोधनाची या बाबतीत, म्हणजे आपण एखाद्या भक्ताला गणेश शिंदेजी सांगू शकत नाही की तुम्ही लालबागच्या राजाला जाणं बंद करा किंवा अमुक एका गणपतीला जाणं बंद करा, पण किमान भक्तांमध्ये आपण प्रबोधन तर करू शकतो. त्यासाठी काहीतरी प्रयत्न होण्याची गरज वाटत नाही? खरं तर मुळात तुकाराम महाराजांनी सांगितलंय, देवाचं देवपणच हे भक्तांमुळे आहे. भक्त तिथं जातात म्हणून त्या देवाला देवपण येतं. आणि अशा परिस्थितीत सार्वजनिक देवस्थानं आणि सार्वजनिक गणेश उत्सव या दोनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. गणेश उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यापाठीमागचा उद्देश हा सामाजिक प्रबोधनाचा होता. आणि म्हणून तिथे जावं, तिथे दर्शन घ्यावं आणि तिथे दर्शन घेतलेल्या भक्ताला काहीतरी सामाजिक संदेश मिळावा, असा आदर्श मला वाटतं गणेश मंडळांनी नेमकं ठेवणं गरजेचं आहे. आपण आता भक्तांना सांगू शकत नाही की तुम्ही तिथे बहिष्कार टाका किंवा तिथे तुम्ही जाऊ नका. बरोबर आहे. उलट आपण स्वयंसेवकांना ही शिस्त लावूयात, त्यांच्यामध्ये संस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न करूयात. आणि आता प्रोफेशनलिझमच जर आलाय तर त्यांना योग्य प्रशिक्षण द्या वर्षभर, तुम्ही आलेल्या लोकांशी कसं वागावं. आता आपण व्हीआयपी कल्चरच म्हणतोय, कॉर्पोरेट लेवलला देवस्थानांना घेऊन जातोय, तर मग हे प्रशिक्षण पण द्या की आपण कसं वागलं पाहिजे. तुषारजी, त्यामुळेच मगाशी जसं वंजारीजींनी म्हटलं की हा गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून जाहीर झालेला आहे, मग त्यामुळेच इथे राज्य सरकारचंही लक्ष असणं गरजेचं होतं असं वाटत नाही का? कारण या गणेशोत्सवा आधीच सगळ्या गणेश मंडळांबरोबर जेव्हा बैठका होतात तेव्हा अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात नाही? निश्चितच मी आता हाच मुद्दा आपल्याला सांगणार होतो की या निमित्ताने हे पहिलं वर्ष राज्योत्सवाचं होतं आणि ज्या काही त्रुटी या सगळ्या समोर आलेल्या आहेत, निश्चितपणानं आम्ही सुद्धा शासनापर्यंत या पोहोचवू, शासनाचंही लक्ष आहेच. पण याची पुढच्या वर्षी ज्या वेळेला बैठक होईल त्यावेळेला मला वाटतं की शासनाकडनं कडक स्वरूपाचे निर्देश आणि एक प्रकारची नियमावली शासनाने गणेश मंडळांच्या समोर ठेवली जाईल. त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि एकूणच सर्व गणेश भक्तांची काळजी घेण्याकरता त्या विश्वस्त मंडळांनी खरं तर हे बाउन्सर्स नेमण्याऐवजी आपले जे गणेश भक्त आहेत किंवा आपल्याकडे येणारे जे सेवक आहेत त्याच्यातले काही स्वयंसेवक आपल्याला तिथे तयार करून प्रशिक्षित करून ठेवता येतील का याचाही विचार केला पाहिजे. कारण बाउन्सर शेवटी प्रोफेशनल असतो, त्याची किती आस्था श्रद्धा असते, लोकांशी किती नाळ जोडलेली असते याची आपल्याला काहीच कल्पना नसते. तेव्हा ज्या लोकांची त्या लालबागच्या राजावर किंवा कुठल्याही दैवतावर ज्यांची श्रद्धा आहे अशा लोकांना आवाहन करून त्यांच्यातनं कोणी स्वयंसेवक या सगळ्या व्यवस्थेकरता उभे करता येतील का? तसे जर राहिले तर मला वाटतं जास्त शिस्त आणि जास्त सेवा भाविकांची होऊ शकेल. याच्याकरता भारतीय जनता पक्षाची आध्यात्मिक आघाडी म्हणून जो काही प्रयत्न करावा लागला तो आम्ही निश्चितपणाने करू आणि पुढच्या वर्षी
या सगळ्या आज यावर्षी जे काही गालबोट लागलं ते पुढच्या वर्षी लागणार नाही, याच्याकरता सांस्कृतिक कार्य मंत्रालय सुद्धा निश्चितच पुढाकार घेईल आणि तसे प्रयत्न शासन स्तराच्या माध्यमातून. पण तुषार भोसलेजी, हे याच वेळेला जेव्हा राज्योत्सवाचा दर्जा गणेशोत्सवाला दिला गेला त्यावेळेला सरकारची जबाबदारी नाही बनत का की प्रत्येक मंडळाला योग्य त्या सूचना देणं? म्हणजे तक्रारी तर गेल्या 15-20 वर्षापासून आहेत ना. असं आहे, तक्रारी जरी असल्या तरी यावर्षी राज्योत्सव म्हणजे काही यावर्षी आपण पहिल्यांदा जाहीर केला. ते का केला? कारण आपल्या उत्सवाचं नाव जगभर आहेच, ते अधिक दिमाखात पुढे यावं, त्या निमित्ताने अजून लोकांचं पर्यटन वाढावं, लोकांनी अधिक संख्येने या ठिकाणी यावं आणि या उत्सवाचा आनंद घ्यावा. आता याच्यामध्ये ज्या त्रुटी समोर आलेल्या आहेत त्याचा निश्चितपणाने विचार होईल. मगाशी आपल्याला म्हणालो की पोलीस यंत्रणेवर निश्चितपणे ताण असतो आणि मग प्रत्येक ठिकाणी सरकारने हस्तक्षेप करणं हे योग्य नसतं, ही भावना असते. पण शेवटी जर मर्यादा ओलांडल्या गेल्या, अतिरेक झाला, तर शासनाला थेट हस्तक्षेप करावाच लागणार आहे आणि पुढच्या वर्षी शासन याची खबरदारी घेईल. वंजारी सर, हाच मुद्दा आहे की शासन खबरदारी घेईल. शेवटी यंत्रणांना, शासकीय यंत्रणांना यात पडावं लागणं हे उत्सव साजरा करणाऱ्यांचं अपयश आहे आणि ते होऊ नये यासाठीचे प्रयत्न होण्याची गरज आहे. पण मला सांगा, मी अनेकदा आपण असं बघतो की या गणेशोत्सवादरम्यान कार्यकर्ते एखाद्या भक्ताला मारहाण करतानाची दृश्य आम्ही शेकड्यांनी बघतो. म्हणजे या गणेशोत्सवात मी स्वतः 4 ते 5 असे व्हिडिओ बघितले ज्यात मारहाण झालेली आहे. अशा वेळेला पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा त्या तक्रारदाराची दखल घेतली जात नाही, असा एक सामान्य अनुभव आहे. हे कशात नव्हतं? नाही असं होत नाहीये. याच्या आधी बघा, लालबागच्या राजाच्या ठिकाणी जे काही इव्हन डेप्युटी कमिशनर रँकच्या अधिकाऱ्याला मॅन हँडल केलं गेलं, केसेस निश्चितपणे रजिस्टर झालेले आहे. मी प्रत्यक्षदर्शी अंमल केलेल्या कायद्यांवर पोलीस अधिकारी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, हे वेळ पोलिसांवर तुम्ही येऊ देऊ नये. ही मंडळाची आणि मंडळाच्या जे काही कार्यकर्ते असतील, बाउन्सर म्हणा किंवा तिथपासून सगळे, यांची जबाबदारी आहे. मी तर म्हणेल या सगळ्या गोष्टीवर आता तुमच्या चॅनलवर जे ज्योतिषाचार्य सांगत होते, इंटेलिजन्स क्वोशंट, इमोशनल क्वोशंट आणि स्पिरिच्युअल क्वोशंट, त्यांचं खरं तर एक दिवस लेक्चर ठेवा आणि हे बघा की त्या कार्यकर्त्यांचा याच्यावर विश्वास आहे का. अहो, तुम्हाला दिसेल ते कार्यकर्ते एवढे कुचकामी आहे, एवढे अल्पबुद्धीधारक आहे की त्यांचा याच्यावर विश्वासच नाही. राहता रोल शासनाचा, जसं आध्यात्मिक केंद्र प्रमुखांनी आपले विचार मांडले, हे फार योग्य आहे, शासनाला तुम्ही कळवा. पण एक पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला सांगतो, भेंडी बाजार जंक्शन आणि गोलदेवल जंक्शनला जेव्हा गणपती अडवला आणि त्या ठिकाणी मुस्लिम पॉप्युलेशन आणि काहीतरी मिसशिप होऊ शकते म्हणून पोलिसांनी लाठी चार्ज करून, मी स्वतः त्या गणपती मिरवणुकीचा इन्चार्ज होतो, गणपती ताब्यात ठेवून चौपाटीवर घेऊन गेलो. झक मारून चौपाटीला सगळे मंडळाचे पदाधिकारी आले आणि शांततेत विसर्जन पार पडलं. दुसऱ्या दिवशी आमच्यावर टीका झाली, पेपरबाजी झाली, आमच्या चौकशा झाल्या. ज्या पद्धतीनं लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन होती तेव्हा मला कमिशनरने सांगितलं की वेल डन, ही वेळ तुम्ही पोलिसांवर शक्यतो आणू नका. नाही, पण वंजारी सर, तुम्ही आता जो उल्लेख केला की एका डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर हे मंडळाचे कार्यकर्ते अरेरावी करतानाचा व्हिडिओ आपण दोन वर्षांपूर्वी बघितला होता, त्याच वेळेला जर त्या कार्यकर्त्यांवर जर कारवाई झाली असती तर एक जरब बसली नसती? नाही, त्या कार्यकर्त्यांवर शिक्षा झालेली आहे, त्यांच्यावर कोर्टाच्या केसेस दाखल झालेले आहेत. तिथं त्यांच्याकडून अंडरटेकिंग आणि त्यांचे अपोलॉजी ही पण त्यांनी टेंडर केलेली आहे, हेही तुम्हाला सांगून ठेवतो. हे कुठंतरी पोलिसांना शेवटी माणुसकी आणि लोकांच्या धार्मिक श्रद्धा लक्षात घ्यावे लागतात. परंतु पोलिसांची हे सगळं करताना एक मर्यादा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. एकदा कायदा सुव्यवस्था प्रमुखांनी जर पोलीसच्या कमिशनरनी ठरवलं मुंबईच्या की करायचं आहे तर केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला शिस्त लावल्याशिवाय राहणार नाही. पण शक्यतोवर तुम्ही स्वयंशिस्त व्हा, पोलिसांवर ती वेळ आणू नका, ही माझी विनंती आहे. तुमच्या माध्यमातून ही आपण पोलिसांना आवाहन करूया की आता मनावर घ्याच. नक्की. विसर्जनाचा मुद्दा तुम्ही काढलात आणि त्यामुळेच महंत यांना विचारायचं आहे की आपण बघितलं की जसं वंजारीजींनी एका गणेश विसर्जन मिरवणुकीतला त्यांचा एक वैयक्तिक अनुभव सांगितला, त्यांनी कशा प्रकारे ते विसर्जन शांततेत पार पडू दिलं. कालही काही प्रमाणात विसर्जन खूपच रखडलं, किंबहुना 13 तास राजा चौपाटीवर उभा होता आणि तरी विसर्जन होऊ शकत नव्हतं. याला मुख्यत्वे जबाबदार कोण म्हणतं?
नाही, असं आहे की काल तिथे जो तराफा आणलेला होता ना, त्या तराफ्याच्या संदर्भामध्ये भरती आल्यानंतर तो तराफा मागे सरकला, त्याच्यावरती मूर्ती लोड होईना, हा सर्वात तिथला एक मेजर इश्यू मंडळाच्या सांगण्यानुसार आणि आपण ज्या माध्यमातून पाहतोय तो झाला. मला असं वाटतंय की त्या संदर्भामध्ये जी पारंपरिक आमची सगळी कोळी बांधव आहेत त्यांचा तो सन्मान आहे. वास्तविक मंडळच कोळी बांधवांनी स्थापन केलंय आणि त्यांचाच गेल्या 90 वर्षाचा जो भाव आहे, अक्षरशः काल असंख्य कोळी बांधव माझ्याशी नंतर फोन करून रडलेत. मला असं वाटतं की हा जो पार्ट आहे तिथे भरती आलेले असताना सुद्धा मूर्ती आतमध्ये कशी घेऊन जायची याचं टेक्निक आमच्या बांधवांना माहिती आहे. हा तुम्ही तो जो ओव्हररूल केला गेलाय अध्यक्षीय म्हणून किंवा मंडळाने जो केलाय तो अत्यंत चुकीचा आहे. दुसरं असं की ज्या वेळेला धार्मिक विषयाच्या संदर्भात काल देखील काही आमच्या ज्योतिषांनी हे केलं की यांतुदेव गणा सर्वे पूजामादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनायच्या असं म्हणून अक्षता टाकली असता ती मूर्ती विसर्जित होते असं काही जणांचं तिथे म्हणणं होतं. परंतु आपण लक्षात घ्या की विसर्जनाला जाणाऱ्या लालबागच्या राजाला सुद्धा नवस करणारी काही लोक आहेत आणि त्यांचे नवस पूर्ण झाल्यानंतर तो ज्या वेळेला पुढे येतो त्या नवसाची पूर्तता सुद्धा ते लोक करतात. त्यामुळे त्या मूर्तीचं जोपर्यंत विसर्जन होत नाही, त्यामुळे धर्मशास्त्रीय दृष्ट्या ती मूर्ती संपूर्णतः त्या कालखंडापुरती तिथे सजीव मूर्ती मांडलेली आहे. त्यामुळे त्याचे जे प्रोटोकॉल्स आहेत, त्याचे जे धार्मिक विधानं आहेत, ती सगळीच्या सगळी आपण तिथे पालन केली पाहिजे. त्याच्या पालनामध्ये कुठेतरी हेंडसाळ काल त्या पद्धती झालेली आहे. आणि मी एक तिथे सजेशन देखील दिलेलं होतं, एक छोटी भोग मूर्ती, उत्सव मूर्ती ज्याला म्हणतात, ती देखील त्या ठिकाणी ठेवण्यात यावी. त्यामुळे अशा पद्धतीचे जे तर जोश उत्पन्न झाले तर त्यावेळेला त्या भोगमूर्तीचं विसर्जन. तुम्ही आता जे उदाहरण दिलं म्हणता, तुम्ही जे आता उदाहरण दिलं की नवसाच्या म्हणजे हा नवसाला पावणारा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. अविनाश अभ्यंकरजी आता महंत जे म्हणतायत की नवसाला पावणारा गणपती आहे आणि हा गणपती जेव्हा विसर्जनासाठी जातो त्यावेळेला लोक नवस बोलतात आणि त्याच वेळेला ते फेडतात. म्हणजे या भाविकांना तिथपर्यंत जाण्याची मुभा मिळत नाही किंवा संधी मिळत नाही, त्यामुळे रस्त्यावर नवस बोलला जातो. पण हे निर्ढावले पण येतं कशावर? म्हणजे आता जो मुद्दा आता आला होता, आम्ही जेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जो वेळ दिला होता विसर्जनासाठी त्या वेळेत हे मंडळ आलं नाही. मंडळाचं हे निर्ढावले पण येतं कशात? कसं होतं, जेव्हा तुम्हाला अतिप्रसिद्धी मिळते ना तेव्हा ती पचवायची ताकद लागते कुठल्याही विषयात. मग ते राजकारण असो, व्यवसाय असो, कुटुंब असो, एखादा खेळ असो. कसं आहे, ती प्रसिद्धी तुमची नाही, ती लालबागच्या राजाची आहे, ती त्या गणरायाची आहे. त्याचं एक रूप तुमच्याकडे लालबागला बसलेलं आहे. अशी असंख्य रूपं, तुमच्या प्रश्नात उत्तर आहे, अशी असंख्य रूपं गल्लोगल्लीत आहेत. जसं आपण म्हणतो की देव चराचरात आहे, बरोबर आहे की नाही? आणि ही जी वेळ केव्हा येते, जेव्हा तुम्हाला कळतं हा माझ्याशिवाय कुठेच जाऊ शकत नाही. तुम्हाला म्हणजे ते तिथे जे माझं मत त्या बाउन्सर्स वरतीच आहे. कारण मी कार्यकर्त्यांना सगळ्यांना दोष देणार नाही, कारण ते तिकडचे लोकल आहेत, ते मेहनत करत असतात, ते 24 तास तिथे झटत असतात. एखादा दुसरा चुकीचा असतो, परंतु तुम्ही नीट जर बघाल तर तिकडे 80-90% मुलं खरोखर उत्तम काम, आम्हाला माहिती आहे, आम्ही तिकडे इन्व्हॉल्व आहोत, बघतोय आम्ही तिकडे, कळलं का? परंतु आपल्याला एखादं नियोजन दिल्यानंतर त्यावेळी ती गोष्ट पूर्ण झाली पाहिजे, म्हणजे त्याचा त्रास कोणालाही होणार नाही. मग तो नवस असो किंवा ते वेळेवर होणारं विसर्जन असो, म्हणजे तो त्रास शासनालाही होणार नाही, मंडळालाही होणार नाही. योग्य वेळी आपण जर बाहेर काढला तर इतर सुद्धा गणपतींचं विसर्जन उत्तम प्रकारे होईल. शेवटी विविध रूपं आहेत ना, आपण पृथ्वीवरती बसलेला बघतो किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी विराजमान झालेला बघतो. लालबागचा राजा हा आपण ज्याला म्हणतो की ह्याला आज महत्व आणि महात्म्य प्रचंड आहे, कळलं का? मला तुम्हाला इतकंच या माध्यमातून एवढंच सांगायचंय की कुठेही वाहवत जाऊ नका, अशी त्या मंडळाला माझी विनंती आहे. परत सांगतो, ती लाठी अशी वाजते ना ती कळणार नाही. 100% आम्ही तुमचाही आदर करतो, तुम्ही मेहनत केली आहे. ते जे काही लालबागचा राजा किंवा इतर सगळे जण आहेत, ही मंडळ उत्तम मेहनत करत असतात. परंतु असं कल्चर आणून तुम्ही चुकीचे वागून त्याचं गालबोट गणरायापर्यंत जाता कामा नये. ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. तुमच्या चुकीच्या वागण्याने, आपलं वाक्य बोलताना काय ते तुमचं आज हेडिंग काय आहे, लालबागच्या राजाची सुटका कधी होणार, हा प्रश्नचिन्ह आपण बाप्पाच्या बाबतीत विचारतो. ही चूक कोणाची आहे? राजाची चूक आहे. ही चूक तिकडे असलेल्या त्या बाउन्सर्सची आहे.
म्हणून आज तुम्हाला हा मोठा मॅरेथॉन कार्यक्रम करायला लागतोय. तुम्ही वारंवार कार्यकर्त्यांची बाजू घेताय, पण कार्यकर्त्यांच्या विषयी पण काही आक्षेप आहे. आपण ब्रेक नंतर त्याविषयी चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपल्याला चर्चा करायची काही तांत्रिक बाबींची. म्हणजे काल ग्रहण काळात सुतक लागलेलं असताना विसर्जन झालं, हे विसर्जन कितपत योग्य, आणि त्यावरून चौकशीची मागणी सुद्धा केलेली आहे. तांडेल यांनी ती चौकशीची मागणी केली आहे. पुढच्या सेगमेंटमध्ये तांडेल स्वतः आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. बघत रहा NDTV मराठी. NDTV मराठीवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. विसर्जनाला जाताना सुद्धा नवस मागितला तर तो नवस आपला बाप्पा लालबागचा राजा पूर्ण करतो, अशी भावना उराशी बाळगून येणारा भाविक जेव्हा त्या मंडळामध्ये जातो आणि जेव्हा दर्शन घेतो तेव्हा मात्र त्याला मिळणारी वागणूक ही अतिशय अपमानास्पद असते, अतिशय हीन असते. आणि त्यामुळेच मंडळाचं नाव तर खराब होतच, मात्र लालबागच्या राजाबद्दलही भाविकांमध्ये काहीसा खेद व्यक्त होतो की आपल्या राजाची सुटका या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून कशी होणार आहे. या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून किंवा मंडळाकडून अनेकदा नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. विशेषतः जेव्हा आपण काल विसर्जनाबाबत बोलत होतो ते विसर्जन सुद्धा चंद्रग्रहण काळात, विशेषतः सूतक काळात करावं लागलं. ही नामुष्की मंडळावर का आली याविषयी आपण आता जाऊया. विभूते सर आहेत आपल्याबरोबर. विभूतेजी, जे विसर्जन काळात किंवा विसर्जन झालं ते चंद्रग्रहणाच्या सूतक काळात झालं, याविषयी काय सांगाल? याबद्दल आपलं काय मत आहे? बघा काय आहे की सूतक काळात आपण मंदिरं बंद ठेवतो, बरेच लोक घरी देव पाण्यात ठेवतात. एक प्रथा चालत आली आहे. भारत देश हा प्रथा आणि परंपरांचा देश आहे, श्रद्धा आणि भक्तीचा देश आहे. त्याच्यामुळे चंद्रग्रहणात हे जर कारण शुभ अशुभत्व हे सगळं भारतामध्ये चालत आलंय पहिल्यापासून. ठीक आहे, त्याच्यामुळे बरेच लोक त्या श्रद्धेने त्या देवाकडे बघतात आणि त्याच्या नियमात असतात. आता चंद्रग्रहणात झालं म्हणजे काय की कोणतीही गोष्ट करताना आपण परिस्थितीची अनुकूलता नसेल तर ती अनुकूल करून घेणे, त्यासाठी अनुभव आणि त्यासाठी असणाऱ्या तुझ्या सवयी ह्यांच्या दिवसेंदिवस काय झालं या मंडळांचं एक सवय विकसित होत जाते की मला यश येत आहे आणि मी सगळं व्यवस्थितपणे करतोय. ठीक आहे, आणि त्या यशाचा परिवर्तन अहंकारात होतं आणि चंद्र ही मनाची स्थिती सांभाळत असतो नेहमी. आता जगभरात जर तुम्ही बघाल तर कुरघोडी, अहम आणि अहंकाराचं वातावरण सुरू आहे. सर्वत्र विध्वंस सुरू आहे आणि एकमेकांवर कुरघोडी करून आम्ही श्रेष्ठ कसे हे दाखवण्याची परंपरा विश्वभर सुरू आहे. तिथे प्रकृती पण प्रचंड अस्थिर आहे, प्रचंड पाऊस, प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती सुरू आहे. त्याच्यामुळे संतुलन खराब झालंय. त्याच्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून मी आता तात्कालिक परिस्थिती आणि खगोलीय आणि भौगोलिक संबंध जर स्थापन केला तर चंद्रग्रहणाच्या वेळी जर आपल्याला माहिती आहे ग्रहण आहे आणि बरेच लोक अशुभ मानत आहे तर आपण हाताशी पहिलेच 5 तास ठेवायला पाहिजे. हे एक शेतकरी जेव्हा शेती करतो तेव्हा त्याला तो अनुभव असतो. किती त्याला अनुभव असला तरी तो परिस्थितीचं आकलन करतो आणि आकलन करूनच पेरणी करतो, वारंवार हे कन्फर्म करून की पाऊस खरंच पडणार आहे का. ठीक आहे, तर ही जी सवय विकसित होत जाते की आम्ही सगळे व्यवस्थितच करतोय, त्याच्यामुळे जी मनाची जागरूकता आणि जे अनुशासन असतं कामाचं त्याच्यावर परिणाम पडतो. त्याच्यामुळे अनुशासन बिघडल्यामुळे नियोजन खराब झालं. नियोजन खराब यासाठी झालं की बुद्धीची जागरूकता नाही आणि अनुभवी लोकांना सोबत घेतलं नाही. ठीक आहे, तर हे माझ्या दृष्टिकोनातनं सामान्यतः मी बघत असतो. आता ग्रहण काळामध्ये जर तुम्ही बघाल तर ही अशी परिस्थिती काल नेपाळमध्ये सुद्धा सरकारने अचानक निर्णय घेतला आणि लोक संसदेमध्ये चालले गेले काल. तर कोणताही निर्णय घेताना कोणत्याही गोष्टीचं नियोजन करताना लोकांना विश्वासात घेऊन ती गोष्ट केली पाहिजे. पण अमितजी मला तुम्हाला प्रश्न हा आहे, तुम्ही आता जो उल्लेख केला की ग्रहण काळात देवाचं दर्शन सुद्धा केलं जात नाही किंवा देवाचं दर्शन बंद केलं जातं, देवाच्या मूर्ती झाकून ठेवल्या जातात. पण इथे मात्र परिस्थिती वेगळी होती. लालबागचा राजा हा समुद्रात तिथं होता आणि तो पूर्णतः उघडा त्याला ठेवण्यात आलेलं होतं. मग यात काही शास्त्रीय दृष्ट्या दोष उत्पन्न होत नाही का? नाही बघा, 100% आता बघा विज्ञान आणि प्रथा, परंपरा आणि शास्त्र या 3-4 वेगळ्या गोष्टी आहे. पण आम्ही आमच्या दृष्टिकोनातून बोलतो 100% आपण जे काय आपण पोट भरून जेवत नाही म्हणून मन भरून जेवतो, हा सगळा मनाचा अभ्यास आहे. तर जे काही होतं तुमचं ते असं म्हणतात न्यूक्लिअर फोर्सेस, ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस याच्यावर जग चालतं. ठीक आहे, तर प्रत्येकाचं मन विविध परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रभावाने प्रभावित होत असतं. त्याच्यामुळे आता आम्हाला हे माहिती आहे की ग्रहणामध्ये आम्ही विसर्जन केलंय तर आणि एक परंपरा चालत आहे की ग्रहणात हे करायचं नाही.
तर एखादी गोष्ट होईल किंवा नाही होईल, पण ती मनात घर करून गेली ना आता. पण हे सगळं होत असताना जे काही विस्कळीत झाल्या व्यवस्था, अस्थिर मनामुळे केलेल्या ज्या व्यवस्था त्या सगळ्या विस्कळीत झाल्या. म्हणजे आज जरी ग्रहण लागायचं असेल तरी परिस्थिती आधीपासून सुरू होऊन जाते. त्या ग्रहणासाठी जी स्थिती लागते, खगोलीय स्थिती, ती सुरू होऊन जाते. त्याच्यामुळे आपलं नियोजन हे आधीच चांगलं पाहिजे की अशा स्थितीमध्ये आपल्याकडनं चुका व्हायला नको. पण अस्थिर मन, संयम नसणे, अनुभवाचा वापर नसणे, अनुशासनाचा विचार न करणे, हे जे सवयी लागल्या आहे की आम्ही जे करू ते योग्यच करू आणि आमच्याकडनं चुका होणार. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर तुम्ही बोट ठेवता. माझा वेळ संपतो, पण एक शेवटचा मुद्दा मला, कारण मगासपासून तो प्रश्न पडलेला आहे, मला तुषार भोसले यांच्याकडे जायचंय. तुषारजी, असं एक बोललं जातं की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे त्यात देवत्व आलं आणि मूर्ती जेव्हा विसर्जनासाठी बाहेर निघते तेव्हा त्यातलं देवत्व काढून घेतलं जातं. म्हणून जो मंडपा बाहेर आलेला किंवा त्या आसनावरनं उठलेला गणपती असतो त्या गणपतीमध्ये देवत्व नसतं, हे खरं आहे का? असं आहे की आपण एवढे सश्रद्ध लोक आहोत, आपल्या आज मला सांगा देवत्व नसतं तर आज एवढे लाखो लोक विसर्जनाच्या मिरवणुकीत कसे काय सहभागी झाले असते? असं नाही. जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत आपली श्रद्धा त्या ठिकाणी असतेच. आणि जोपर्यंत आपला बाप्पा जोपर्यंत पूर्णपणे विसर्जित होत नाही तोपर्यंत आपली आपल्या बाप्पावर पूर्ण श्रद्धा असते. हे बघा, येणाऱ्या भाविकाला किंवा दर्शन घेणाऱ्या भक्ताला तुमचा त्यातनं प्राण गेला काय राहिला काय याच्याशी काही देणं घेणं नसतं. त्याचा बाप्पा जोवर विसर्जित होत नाही पूर्णपणे तोपर्यंत त्याच्या कुठल्या तरी बारीक अंगाचं जरी दर्शन होत असेल तरी तो तितक्याच श्रद्धेने त्याचं दर्शन घेतो. म्हणून सगळ्या मंडळांनी, विश्वस्तांनी बाप्पाचं नीट वेळेत, मुहूर्तावर आणि सगळ्या नियमांचं धार्मिक धर्मशास्त्रानुसार पालन करून व्यवस्थित विसर्जन केलं पाहिजे. त्याच्यात कुठलाही दुसरी बाधा येता कामा नये. अगदी. आणि ह्या सगळ्या बाबींची काळजी इथून पुढे घेतली पाहिजे. अगदी. माझा वेळ संपत चालला तरी सुद्धा महंत सुधीरदासजी, तुमच्याकडे एक शेवटचा प्रश्न माझा आहे. एक भाविक म्हणून किंवा एक शास्त्रीय दृष्ट्या मला जाणून घ्यायचंय, इथं लालबागच्या राजाच्या, आणि अगदी थोडक्यात उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे कारण वेळ संपतोय, लालबागच्या राजाच्या चरणी एक पाय सेलिब्रिटीसाठी, दुसरा पाय भक्तांसाठी, सामान्य भक्तांसाठी होता. अशा पद्धतीनं केलेलं दर्शन हे ग्राह्य मानलं जातं का शास्त्रीय दृष्ट्या? ते पावतं का? म्हणजे असं आहे की आत्ताच जो प्रश्न उपस्थित झाला की मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्याच्यात प्राण आहेत की नाही आहेत, वास्तविक तिथे समुद्राला आयतन म्हटलंय. आपो वै नारायण स्मृताः, हे निर्गुण परमात्मा प्रत्यक्ष विष्णूचं स्वरूप आहे आणि देवतांना देखील त्या ठिकाणी विलीन व्हायचं असतं. म्हणून त्या ठिकाणी विसर्जनाची प्रक्रिया आहे. आता मूळ विषय असा आला की गणपती उत्सव हा लौकिक आहे की पारलौकिक आहे की सार्वजनिक लोकमान्य टिळकांनी दिलेला आहे. 10 दिवसाच्या गणपतीची, 1 दिवसाच्या गणपतीची, 3 दिवसाच्या गणपतीची, 7 दिवसाच्या गणपतीची, 14, 45 दिवस गणपती बसवण्याची देखील परंपरा आहे. त्यामुळे 10 दिवस हा सामान्य ज्या वेळेला लोकमान्य टिळकांनी दिला त्यावेळेला तिथे राष्ट्रीय सामाजिक जी जागृती आहे तो दिला. याचं एक उदाहरण मला सांगायचं राहून गेलं की 1946 माझा ऐका महंतजी, माझा प्रश्न स्पेसिफिक आहे. 2 पाय वेगवेगळे, एका पायाचं दर्शन घेतलं म्हणजे माझं दर्शन पावन झालं का? अगदी थोडक्यात, हो किंवा नाही? नाही. धन्यवाद. नक्कीच. आणि हे खरं म्हणजे भक्तांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की असं काही नाहीये. अर्थातच भक्त हा कायम बाप्पाकडे येतो, तो एका मोठ्या श्रद्धेने येतो आणि ही श्रद्धा खरं म्हणजे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि त्याचा खरा आदर व्हायला पाहिजे. तेव्हा बाप्पा सुद्धा खरोखरच आनंदानं आपल्या घरी परत जाईल आणि पुढच्या वर्षी नक्की लवकर येईल. या कार्यक्रमामध्ये ही चर्चा इथेच थांबूया, मात्र पुढे आणखीन चर्चा चालू ठेवायची आहे. इथं घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. पाहत राहा NDTV मराठी.